पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 2 वचन 25 मी वाचतो, कान देऊन ऐका. कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवांचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्ताचा प्रमुख शिष्य पेत्र हे पत्र लिहित आहे आणि तो सांगतो आहे की तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुम्ही तुमच्या जीवांचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे परत फिरला आहात. परत फिरणे म्हणजे माघारी येणे. हालेलुया, 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 हालेलुया. वचन दिसायला तसं सोपं आहे, वाचायला सोपं आहे, ऐकायला सोपं आहे आणि कधी कधी असं वाटतं की समजायला सोपं आहे, पण तेवढं सोपं नाही आहे. तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता. कोणती मेंढरं भटकतात? ज्यांना मेंढपाळ नसतो ती मेंढरं भटकतात. ज्यांना मेंढपाळ असतो ती मेंढरं मेंढपाळाच्या बरोबरीने चालतात, मेंढपाळाच्या मागे चालतात, मेंढपाळाच्या साथीला आणि सोबतीला असतात आणि मेंढपाळ त्यांचा मार्गदर्शक असतो. अशी मेंढरं कधी भटकत नाहीत, बहकत नाहीत, वाट सोडत नाहीत आणि जंगलात जात नाहीत. हालेलुया, हालेलुया. आपल्याकडे मेंढरा पाळण्याचा धंदा साधारणपणे देशावर होतो. देशावर म्हणजे महाराष्ट्राचा एक भाग आहे ज्याला आपण देशावर म्हणतो. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि लातूर, नांदेड, बीड ह्या भागामध्ये मेंढरं पाळली जातात आणि तिकडे मेंढपाळ असतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मेंढपाळ मेंढरांना मार्गदर्शन करतो. आपण त्याला गुराखी पण म्हणतो, पण गुराखी म्हणजे म्हशी आणि म्हशी गाई सांभाळणारा, मेंढरं सांभाळण्यासाठी खास शब्द आहे मेंढपाळ. आणि हा मेंढपाळ मेंढरं घेऊन जातो आणि त्याचं काम असतं मेंढरांना हिरवं कुरण देणं, मेंढरांना पाणी पाजणं, मेंढरांना जे हवं ते देणं. इतकंच नव्हे तर मेंढरांचं संरक्षण करणं. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ वेळा लांडगे मेंढरावर हल्ले करतात आणि लांडग्यांपासनं मेंढरांचं संरक्षण करण्याचं काम मेंढपाळाचं असतं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मेंढपाळ हे काम करत असतो, पण जेव्हा मेंढपाळ उपलब्ध नसतो अशा वेळेला मेंढरं अशी भटकत असतात आणि वचन असं म्हणतं, तुम्ही मेंढरांसारखे भटकत होतात. ज्यांना मेंढपाळ नाही अशी मेंढरं आपला चारा शोधतात, आपलं अन्न शोधतात आणि आपल्यासाठी पाणी शोधतात आणि त्यांना कधीही रानगा पकडू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण ज्यांना मेंढपाळ आहे अशा मेंढरांना लांडग्यांची भीती नाही, अशा मेंढरांना कुरण मिळेल की नाही ह्याची भीती नाही, अशा मेंढरांना पाणी मिळेल की नाही ह्याची भीती नाही. कारण त्यांना पाणी देणं, त्यांना हिरवं कुरण देणं आणि त्यांचं लांडग्यापासून रक्षण करणं ही सगळी जबाबदारी मेंढपाळाने घेतलेली असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पृथ्वी तलावर पुष्कळ प्राणी आहेत, परंतु येशू ख्रिस्ताने स्वतःला मेंढपाळ असं संबोधलेलं आहे. येशू ख्रिस्त स्वतःला मेंढपाळ म्हणतो आणि येशू म्हणतो, जे माझ्या मागे येतात ती माझी मेंढरं आहेत. हालेलुया, हालेलुया. तुम्ही पुष्कळ प्राणी पाहता, पण मेंढरू किंवा शेळी किंवा बकरी हा प्राणी अतिशय सौम्य स्वभावाचा, अतिशय
निरुपद्रवी असा प्राणी आहे. शेळीला घाबरणारा माणूस मिळणार नाही तुम्हाला. लोक म्हशीला पण घाबरतात पण शेळीला घाबरत नाहीत. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून येशू म्हणाला माझ्या मागे येणारे लोक आहेत ते मेंढरांसारखे आहेत. येशू नाही असं म्हणाला माझ्या मागे येणारे लोक कोल्ह्यासारखे आहेत. बरोबर, कोल्हा लबाड प्राणी समजला होतो. येशू नाही म्हणाला माझ्या मागे येणारे लोक सापासारखे आहेत. येशू असंही म्हणाला नाही माझ्या मागे येणारे लोक म्हशीसारखे आहेत. बाबा 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 बाबा. येशूने कोणता प्राणी निवडला? मेंढरू, शेळी किंवा बकरी. हालेलुया, हालेलुया. अतिशय समर्पक उदाहरण आहे. ह्याचं कारण असं की मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो आणि जर मेंढपाळ नसला तर शेळ्या सहजासहजी तुम्हाला दिसणार नाहीत. तुम्हाला दिसतात बकऱ्या अशा सहज जाणाऱ्या नाही. त्यानं धोका आहे. धोका आहे. कसला धोका आहे? लांडग्यांचा धोका आहे. हालेलुया. कुत्रा भीत नाही कुणाला, घोडा भीत नाही कुणाला, वाघ भीत नाही कुणाला, सिंह भीत नाही कुणाला. पण मेंढरांचं रक्षण करण्याची गरज असते. बकऱ्यांचं रक्षण केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू म्हणाला माझ्या मागे येणारे लोक मेंढरांसारखे आहेत आणि मी उत्तम मेंढपाळ आहे. मेंढपाळ मेंढरांना हिरवं कुरण देतो, चारा देतो, खायला अन्न देतो आणि पाणी पाजतो. आणि ह्या पलीकडे त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे मेंढरांचं संरक्षण करणं. लांडग्यापासनं किंवा इतर हिंस्र शापदापासनं मेंढरांचं रक्षण करणं हे मेंढपाळाचं काम असतं. हालेलुया, हालेलुया. आता नीट समजून घ्या. येशूची भाषा जरी दैहिक असली, जरी भौतिक असली, जरी शारीरिक असली, जरी जगिक असली तरी तिला खरा अर्थ हा आत्मिक असतो. तुम्हाला बाहेरनं ती जगिक भाषा वाटते परंतु येशूला जे म्हणायचं असतं ते मुळात आत्मिक असतं. माणूस मेंढराप्रमाणे भटकतो ह्याचा नक्की अर्थ काय? ह्याचा नक्की अर्थ असा की आमच्या निर्माणकर्त्याशी संबंध तुटलेला आहे. आम्ही आमच्या खऱ्या पित्यापासनं दूर आलेलो आहोत. आम्ही आमचं खरं घर जे आहे ते सोडलेलं आहे. ज्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे त्याला आम्ही टाटा केलेला आहे आणि त्याचा आमचा संबंध नसल्यामुळे आम्हाला या जगामध्ये जे हवं आहे ते मिळत नाही आहे. जे पाहिजे ते मिळत नाही आहे. आज माणूस अस्वस्थ आहे, अशांत आहे, असमाधानी आहे. त्याच्या जीवाला शांती नाही आहे कारण त्याला जे हवं ते मिळत नाही आहे. एक खोली मिळाली, 10 महिने भरले की नोटीस आली खोली बदला. मग दुसरी खोली शोधायची. पीक लावलं की आलंच नाही, झालंच नाही, पैसे कसे कमावणार? आणि पीक आलं तर भाव मिळत नाही, हातात पैसे येत नाहीत. मुलींची वय झाली लग्नाची, मुलींची लग्न जमत नाहीत. आम्हाला जे हवं ते मिळत नाही म्हणून आम्ही असमाधानी आहोत, अस्वस्थ आहोत, अशांत आहोत. ज्या मेंढरांना चारा मिळत नाही, कुरण मिळत नाही अशा मेंढरांसारखी आमची गत झालेली आहे, आमची दशा झालेली आहे. माणूस जगभर आज अस्वस्थ आहे. माणूस जगभर आज अशांत आहे. माणूस जगभर आज असमाधानी आहे. माणूस जगभर आज अतृप्त आहे कारण त्याला ज्या हव्या गोष्टी त्याला मिळत नाही आहेत. आम्ही भटकणाऱ्या मेंढरागत झालो आहोत. भटकणाऱ्या मेंढराला मेंढपाळ नसतो आणि म्हणून त्याला कोणी हिरवं करून दाखवत नाही. भटकणाऱ्या मेंढरांना मेंढपाळ नसतो म्हणून त्याला चांगलं गोड पाणी मिळत नाही. अशी आमची अवस्था झालेली आहे. ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण ज्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे त्याचा आमचा संबंध राहिलेला नाही आहे, त्याचं आमचं नातं राहिलेलं नाही आहे. आम्हाला माहीत देखील नाही आहे की आम्हाला निर्माण करता आहे आणि तो आमचा प्रेमळ बाप आहे, डॅडी आहे, पप्पा आहे. हालेलुया, हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, भटकणाऱ्या मेंढरांसारखी आमची अवस्था झालेली आहे. आम्ही काय शोधत आहोत? आम्ही काय शोधत आहोत? आम्ही आरोग्य शोधत आहोत. आरोग्य म्हणजे निरोगी राहणं, आरोग्य म्हणजे रोगमुक्त राहणं, आरोग्य म्हणजे विकारमुक्त राहणं, आरोग्य म्हणजे व्याधीमुक्त राहणं. आम्हाला आरोग्य हवं आहे, आम्हाला रोगापासून मुक्ती हवी आहे. आम्ही काय शोधत आहोत? आम्ही कर्जमुक्ती शोधत आहोत. आमच्या डोक्यावर कर्जांचं ओझं झालेलं आहे आणि ओझं आता पेलवत नाही आहे. कोणत्याही वेळेला मागायला पैसे मागायला कर्जदार येतो आणि आम्हाला पैसे द्यावे लागतात. तो अपमान करतो, मुलांदेखत, बायको देखत. हे आम्हाला तर सहन होत नाही आहे. दुःख वाढलेले आहेत, जे हवं ते आम्हाला मिळत नाही आहे. आम्ही काहीतरी शोधत आहोत. आणि काय शोधत आहोत? जे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे, आरोग्य पाहिजे, आमच्या गरजा भागवण्यासाठी आमच्याकडे पैसा पाहिजे, शांती पाहिजे. आमच्या घरामध्ये भांडणं होतात, भावाचं पटत नाही आहे, बहिणीचं पटत नाही आहे, मुलांत आणि आईवडिलांमध्ये भांडणं आहेत. ह्या सगळ्यातनं आम्हाला मुक्ती पाहिजे. भांडणामधनं मुक्ती पाहिजे, आजारातनं मुक्ती पाहिजे, कर्जातनं मुक्ती पाहिजे, बेकारीतनं मुक्ती पाहिजे. हे सगळं आम्ही शोधत आहोत. भटकणाऱ्या मेंढरांसारखी आमची गत झालेली आहे, आमची दशा झालेली आहे, आमची दुरावस्था झालेली आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्र येशूचा प्रमुख शिष्य सांगत आहे की तुम्ही मेंढरांसारखे भटकत होतात, परंतु आत्ता तुम्ही येशूकडे आलेला आहात. म्हणजे तुम्ही नक्की काय केलेलं आहे? आत्ता येशूकडे आल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे परत फिरलेला आहात. हालेलुया, हालेलुया. येशूकडे येणं म्हणजे काय? येशूकडे येणं म्हणजे आपल्या मेंढपाळाकडे परत फिरणं. येशूकडे येणं म्हणजे पित्याकडे परत फिरणं. येशूकडे येणं म्हणजे निर्माणकर्त्याकडे परत फिरणं. येशूकडे येणं म्हणजे आपल्या डॅडीकडे, पप्पाकडे, बाबाकडे परत येणं, आपल्या स्वग्रही परतणं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वर नक्की आपला कोण आहे? परमेश्वर आपला मेंढपाळ आहे आणि आपला संरक्षक आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मेंढपाळ अशासाठी की मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो, मेंढपाळ मेंढरांच्या गरजा भागवतो. गरजा, मी असं म्हणालो, गरजा हा शब्द महत्त्वाचा आहे. गरजा म्हणजे इंग्रजीमध्ये नीड्स. गरजा, माणसाला केवढ्या गरजा असतात. तुमच्या मी काही ना असं वाटत असेल माझा डायबिटीज गेला म्हणजे मी सुखी झालो. नाही, डायबिटीज जाऊन माणूस सुखी होत नाही. डायबिटीज गेल्यावर मुलीचं लग्न पण व्हायला पाहिजे. डायबिटीज गेल्यावर नवऱ्याला नोकरी पण मिळायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाच्या गरजा पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. आणि या सगळ्याच्या सगळ्या गरजा परमेश्वर स्वतः भागवतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही मोटरसायकलवर असे बसता का? असे बसलेला आहात, पुढे 2 मुलं, मागे जाडी बायको. असे किती पुरुष बिचारे माझ्यासमोर असतील, अशी मोटरसायकल चालवतात. तिकडनं मागून बायको ढकलते, पुढून मुलगा ढकलतो. बायको जरा पुढे जा ना, जरा पुढे जा ना. मुलं मागे येतात आणि बिचारा गेअर, ब्रेक सगळं सांभाळत गाडी नेतो. अशी तुमची दशा झालेली आहे का? लवकरच तुम्हाला कार घ्यायला पाहिजे. हालेलुया, लवकरच कार घ्यायला पाहिजे. हालेलुया, तुम्हाला कारची गरज आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसाला गरजा आहेत आणि त्या गरजा म्हणजे डायबिटीज जाणं नाही. डायबिटीज जाणं ही मामूली गोष्ट आहे. पण मुलींचे लग्न व्हायला पाहिजेत, नवऱ्याला चांगली नोकरी मिळायला पाहिजे, घर स्वतःकडे असलं पाहिजे, वाहन असलं पाहिजे. या सगळ्या आपल्या गरजा आहेत. आणि या गरजा कोण भागवणार? ज्याने आपल्याला निर्माण केलेला आहे तोच भागवणार. हालेलुया. ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे तो आपल्याला निर्माण केल्यावर मेला नाही बरं का? हां, काही लोकांना असं वाटतं देव मेला आहे.
म्हणजे आपल्याला निर्माण केलं नंतर तो स्वतःच मेला. बाबा 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 असं नाही झालं. हालेलुया, हालेलुया. ज्याने तुम्हाला मला आणि या पृथ्वीला निर्माण केलं. पृथ्वीवर आज 650 कोटी लोक राहतात, त्याच्यापेक्षा थोडे जास्त आहेत. आपण आता 700 कोटीपर्यंत पोहोचत आहोत. या पृथ्वी तलावर राहणाऱ्या सगळ्या माणसांना त्या एकाच देवाने निर्माण केलेलं आहे. हालेलुया. आणि त्याने त्याचा एकुलता पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी 2000 वर्षापूर्वी इस्रायल नावाच्या चिमुकल्या देशामध्ये पाठवला होता. आणि त्या चिमुकल्या देशामध्ये येशू 33 वर्ष राहिला आणि 33 वर्षानंतर आपल्या पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली आणि तो आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला. हालेलुया, 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 हालेलुया. त्या येशूकडे तुम्ही आलेला आहात. त्या येशूकडे जर तुम्ही आलेला आहात तर तो येशू तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक आहे. हालेलुया, हालेलुया. पहिल्यांदा मी समजावून देत आहे तो मेंढपाळ कसा आहे आणि नंतर मी सांगणार आहे तुम्हाला तो संरक्षक कसा आहे. हालेलुया. तो मेंढपाळ आहे कारण तो आपल्या गरजा भागवतो. तुमचा कॅन्सर गेला म्हणजे तुमच्या सगळ्या गरजा भागल्या नाहीत. कॅन्सर गेल्यावर नोकरी मिळायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. घर नसेल तर घर मिळालं पाहिजे. सगळ्या गरजा भागायला पाहिजेत. या सगळ्या गरजा परमेश्वर भागवतो. हालेलुया. जो आपल्या जीवांचा मेंढपाळ तो येशू ह्या सगळ्या गरजा भागवतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त हा आपल्या जीवांचा मेंढपाळ आहे. तो आपल्या जीवांचा सांभाळ करतो आणि आपल्या सगळ्या गरजा तो भागवतो. या जगातल्या प्रत्येक मनुष्याच्या सगळ्या गरजा तो भागवू शकतो. एवढा तो श्रीमंत आहे, एवढा तो वैभवशाली आहे, एवढा तो सामर्थ्यशाली आहे. तुम्ही मला असं विचारू नका, ब्रदर एवढ्या लोकांना तो कसं देणार. बाबा बाबा बाबा, काही लोकांच्या मनात असले भलते सलते प्रश्न येतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर आपल्याला बरं करण्यासाठी मानवी साधनं वापरत नाही आणि त्याला मानवी साधनं वापरायची गरज नाही आहे. हालेलुया. तो महान आहे, तो सामर्थ्याने भरलेला आहे. त्याला ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे. तो बोलला आणि सृष्टी निर्माण झाली. तो बोलला आणि स्वर्ग निर्माण झाला. तो बोलला आणि पृथ्वी निर्माण झाली. त्याला कसलीच गरज नाही. तो बोलणार बरा हो आणि माणूस बरा होणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाच्या सगळ्या गरजा परमेश्वर भागवू शकतो. मी जर असं म्हणेन माणसाच्या गरजा काय आहेत. माणसाच्या गरजा खाणं पिणं तर आहेच. खाणं पिणं, कपडे, मग घर, शिक्षण आणि गाड्या. गाड्या म्हटल्यानंतर सायकलपासून सुरू. सायकल, स्कूटर, मोटरसायकल, रिक्षा, कार. कारमध्ये सुद्धा 2-3 लाखाची कार, नाहीतर मग 10-15 लाखाची कार. बरोबर. आणि मग मोबाईल्स, टी व्ही, कॉम्प्युटर. पुढचं तुम्हाला सांगायला नको. पण मी म्हणतो देव माणसाला केवढं देऊ शकतो. केवढं तुम्हाला माहिती आहे. 650 कोटी लोकांसाठी 650 विमानं देऊ शकतो. हा. अमेरिकेमध्ये एक कुटुंब 5 माणसांचं आहे. 5 माणसाकडे 5 कार्स असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त 5-10 लोकांचं मेंढपाळ नाही आहे. सगळ्यांचा मेंढपाळ आहे. म्हणजे सगळ्यांच्या सगळ्या गरजा तो भागवू शकतो. सगळ्यांच्या सगळ्या गरजा तो भागवू शकतो. एवढा तो सगळ्यांना पुरून उरणारा खरा जिवंत सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. हालेलुया, 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 हालेलुया,
आणि आता मी सांगणार आहे की येशू ख्रिस्त आपला संरक्षक कसा आहे. संरक्षक म्हणजे रक्षण करणारा, आपली राखण करणारा. संरक्षक म्हणजे काय? रक्षण करणारा, राखण करणारा, सांभाळणारा, बचाव करणारा, त्याला आपण संरक्षक म्हणतो. आता मला सांगा, जर येशू आपल्या बरोबर आहे तर आपल्या संरक्षणाची काय गरज आहे? या प्रश्नाचं जे उत्तर मी देत आहे ते कान देऊ नये का, समजून घ्या. माणसाला संरक्षकाची का गरज आहे नीट समजून घ्या. या जगामध्ये एक दुसरी शक्ती आहे ज्याला आपण सैतान म्हणतो. सैतान कोण होता? मी नेहमी सांगतो, आज सुद्धा सांगतो. देवाने प्रथम स्वर्ग निर्माण केला, त्या स्वर्गामध्ये असंख्य देवदूत निर्माण केले आणि त्या देवदूतांचा जो प्रमुख देवदूत होता त्याला देवाने सगळा अधिकार दिला आणि त्या देवदूताचं नाव होतं लुसिफर. सैतानाचं नाव काय? लुसिफर. हा लुसिफर जो आहे तो सर्व देवदूतांमध्ये प्रमुख देवदूत होता. सामर्थ्याने भरलेला होता, सौंदर्याने भरलेला होता, रूपवान होता, गौरवशाली होता. आणि अशा ह्या देवदूताचं पतन झालं. पतन झालं म्हणजे त्याच्याकडनं पाप घडलं. पाप कोणतं केलं त्याने? त्याच्यामध्ये गर्व आला आणि तो म्हणाला, तुम्ही देवाची उपासना करू नका, माझी उपासना करा. देवाची आराधना करू नका, माझी आराधना करा. देव जसा आराध्य आहे तसा मीही आराध्य आहे, माझी उपासना व्हायला पाहिजे. ह्याला म्हणतात बंड. त्याने स्वर्गामध्ये बंड केलं लुसिफराने आणि हा देवदूत, प्रमुख देवदूत, स्वर्गातनं खाली फेकला गेला. हालेलुया, हालेलुया. तोपर्यंत देवाने पृथ्वी निर्माण केलेली नव्हती. त्यानंतर देवाने पृथ्वी निर्माण केली, माणूस निर्माण केला आणि ह्या माणसाला ठकवण्यासाठी हा लुसिफर म्हणजे सैतान सापाचं रूप घेऊन आला आणि त्याच्याद्वारे जगामध्ये पहिलं पाप आलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून नीट लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये एक दुसरी शक्ती आहे. ती शक्ती कुणाची आहे? सैतानाची आहे. सैतानाचं नाव काय? लुसिफर. देवाने त्याला सैतान म्हणून निर्माण केला का? नाही. देवाने त्याला देवदूत म्हणून निर्माण केला होता, परंतु तो बिघडला, तो बहकला, तो देवाला पाठमोरा झाला, तो देवाचा शत्रू झाला. त्याने देवाविरुद्ध बंड पुकारलं आणि असा बंडखोर दिव्य देवदूत परमेश्वराचा लुसिफर हा आज ह्या जगामध्ये सैतान म्हणून काम करत आहे. आजच्या घडीला काम करत आहे. हालेलुया. आता हा सैतान नक्की काय करतो? हा सैतान लोकांना ठकवतो, फसवतो. नक्की काय करतो? लोकांना सांगतो देवावर विश्वास ठेवू नका, देवाचं ऐकू नका, देवाच्या आज्ञा पाळू नका. हालेलुया, हालेलुया. तुम्ही मला विचाराल देवाच्या आज्ञा काय आहेत? तुम्हालाही कळतील. चोरी करू नको, देवाची आज्ञा आहे. खून करू नको, देवाची आज्ञा आहे. आई बापांचा सन्मान कर, देवाची आज्ञा आहे. प्रेम करा, ही देवाची आज्ञा आहे. कुणाचा द्वेष करू नका, ही देवाची आज्ञा आहे. ह्या आज्ञा आपण पाळायच्या नाहीत असं सैतान जगाला आज शिकवत आहे. हालेलुया. आणि तो ह्या जगाचा गुरु आहे. तो लोकांना म्हणतो की देवावर विश्वास ठेवू नका आणि देवाच्या आज्ञा पाळू नका. म्हणजे तो लोकांना देवाविरुद्ध भडकवत आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, जेव्हा माणूस सैतानाचं ऐकतो आणि देवाच्या आज्ञा पाळत नाही तेव्हा तो सैतानाच्या हातात जातो, सैतानाच्या तावडीत जातो, सैतानाच्या मिठीत जातो, सैतानाच्या मुठीत जातो आणि एक दिवस तो माणूस सैतानाबरोबर नरकात जाणार. हालेलुया. सैतानाचं अंतिम स्थान कोणतं? अंतिम स्थान म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात डेस्टिनेशन. सैतानाचं डेस्टिनेशन काय? अंतिम स्थान काय? नरक. आणि जे लोक सैतानाचं ऐकतात ते सैतानाबरोबरच नरकात जाणार आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. जे लोक सैतानाचं ऐकतात ते लोक सैतानाबरोबरच नरकात जाणार आहेत. येशू ख्रिस्त आपलं संरक्षण करतो म्हणजे आपल्याला सैतानापासून वाचवतो. हालेलुया. जेव्हा सैतान आपल्याला ठकवायला येतो, फसवायला येतो, तेव्हा येशू मध्ये उभा राहतो. हा माझा माणूस आहे. हालेलुया. हा माझा माणूस आहे. काहीतरी विपरीत घडतं आणि तुमच्या बायकोला तुम्हाला बायकोचा राग येतो.
अगं तुला मी सांगितलं होतं चहामध्ये साखर टाकू नकोस, पुन्हा तू साखर टाकलीस. येशू उभा आहे. सैतान मागून म्हणतो मी जर आत जाऊ का, म्हणजे मला जर काम नीट करता येईल. काय म्हणतो तो, मी आत जाऊ का, मला काम नीट करता येईल. हा फक्त रागावलेला आहे, अजून त्याने थोबाडीत मारलेलं नाही आहे, त्यामुळे माझं समाधान होत नाही आहे. असं कोण म्हणतो, सैतान, लुसिफर. कोणाला म्हणतो, येशूला. मला जर आत जाऊ दे, हा नुसता रागावलेला अजून मारत नाही तिला. मी आत गेलो की माझं काम मी बरोबर करेन. त्याच्यामध्ये घुसेन. कोणामध्ये घुसेन, नवऱ्यामध्ये, आणि तो बायकोला सारखं झोडेल. हालेलुया. येशू म्हणतो खबरदार, पुढे पाऊल टाकशील तर मागे फिर. हालेलुया. मग त्या बाईला माहीत नसते. ती बाई लोकांना सांगते माझे मिस्टर रागावतात पण मला कधी मारत नाहीत. काय म्हणते ती, माझे मिस्टर रागावतात पण मला कधी मारत नाहीत. तिला काय माहिती की मिस्टरांनी मारलं असतं, पण येशूने सैतानाला पळवलं म्हणून. हा, येशूने सैतानाला पळवलं नसतं तर नवऱ्याने तिची वाट लावली असती. बरोबर बोला. समजत नाही तुला. किती वेळा तुला सांगितलं की चहामध्ये साखर टाकायची नाही, पुढे साखर टाकलीस. म्हणजे काय असं, याचा अर्थ काय, हात उचलणार. बरोबर. तो सैतान सांगतो येशूला मला थोडंसं मध्ये जाऊ दे, जास्त नाही थोडंसं. त्याच्यामध्ये शिरलो की त्याने हिची वाट लावली म्हणून समजा. येशू म्हणतो खबरदार, मग पुढे जाशील तर मागे फिर. तो काय करतो येशू, संरक्षण करतो. कुणापासून संरक्षण करतो, सैतानापासून. कुणापासून संरक्षण करतो, सैतानापासून. आपल्याला संरक्षणाची गरज आहे माणसापासून नाही, सैतानापासून. कारण माणसं सैतानाचं ऐकतात तेव्हा जगाची वाट लागते. हालेलुया. माणसं सैतानाचं ऐकतात म्हणून जगाची वाट लागते. माणसाने जर सैतानाचं ऐकलं नाही तर जग चांगलं होणार, स्वर्गासारखं होणार. म्हणून आपल्याला गरज आहे खरी संरक्षणाची, पण ती माणसापासून संरक्षण नाही, सैतानापासून. हालेलुया. 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 प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवांचा मेंढपाळ आहे आणि संरक्षक आहे. आणि येशू ख्रिस्त आपला बचाव करतो सैतानापासून. आपला आत्मा चांगला राहतो, आत्मा सुस्थितीत राहतो, आणि म्हणून मेल्यानंतर आपण स्वर्गात जाणार. हालेलुया. मेल्यानंतर आपण स्वर्गात जाणार, कारण आपला आत्मा जो आहे तो चांगला राहणार, खराब होणार नाही. तो का खराब होणार नाही, येशूने त्याचं रक्षण केलेलं आहे. हालेलुया. येशूने जर रक्षण केलं नाही तर मग बायकोचे ठोसे मारू, आणि ठोसे मारल्यावर आपली रवानगी नरकात होणार. बरोबर. पण येशू सैतानाला पुढे येऊ देत नाही, आणि आपण बायकोवर प्रेम करतो, आणि मग आपल्याला स्वर्गाची आशा आहे. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्र येशूचा प्रमुख शिष्य स्पष्टपणे सांगतो आहे की तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, पण आता म्हणजे येशूकडे आल्यानंतर, पण आता तुम्ही तुमच्या जीवांचा मेंढपाळ व संरक्षक म्हणजे येशू ख्रिस्त ह्याच्याकडे परत फिरलेला आहात. हालेलुया. तुम्ही तुमच्या निर्माणकर्त्याकडे परत फिरलेला आहात, माघारी आलेला आहात, तुमच्या वडिलांच्या व्यंगेत आलेला आहात. ज्याने निर्माण केलेलं आहे त्याच्या मिठीत आपण आहोत. तो आपला प्रेमळ पिता आहे. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही किती गरजा घेऊन इकडे येता, 1 2 3 4. येशू किती गरजा भागवतो, 1 2 3 4. येशू माणसाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी सज्ज आहे. येशू माणसांच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी सज्ज आहे. सज्ज आहे. तो सगळ्या गरजा भागवू शकतो, आणि तो सगळ्या गरजा भागवण्यासाठी वाट पाहत आहे. हालेलुया. 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 आनंद करा, जल्लोष करा, कारण तुम्ही योग्य ठिकाणी परत आलेला आहात, परत फिरला आहात.
जो तुमच्या आणि माझ्या जीवांचा मेंढपाळ आहे आणि संरक्षक आहे, त्याच्याकडे तुम्ही परत फिरलेला आहात, तो सगळ्या गोष्टी दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.